नमस्कार, मी मायावती एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे 1,15,000 पेक्षा अधिक मतांनी विजयी। इम्तियाज जलील दुसऱ्या स्थानावर तर चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या स्थानावर। खैरे पर्व संपले, आता त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असे म्हणत संदीपान भुमरे यांची खैरेंवर टीका। आता सविस्तर बातम्या। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी 1,13,000 पेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली होती। त्यामुळे फक्त औपचारिकता बाकी होती। यावेळी त्यांनी एडीएन सोबत संवाद साधताना विजयाबाबत समाधान व्यक्त केले। औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या संदीपान भुमरे यांनी विजय प्राप्त केला आहे। याबाबत एडीएन बातमीपत्राचे काम संपेपर्यंत अधिकृत घोषणा झाली नव्हती, तरी सर्व कल बघता 1 लाख पेक्षा अधिक लीड असल्याने विजय पक्का झाला होता। फक्त औपचारिकता बाकी होती। इम्तियाज जलील यांनी मनाचा मोठेपणा दाखवत भुमरे यांची गळाभेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या, तर चंद्रकांत खैरे यांनी दुपारीच मतदान केंद्रातून काढता पाय घेतला। दरम्यान सर्व एक्झिट पोलमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विजयी होणार असे चित्र होते। मात्र तरी देखील जवळपास 1.5 लाखांच्या फरकाने भुमरे विजयी झाले। जलील दुसऱ्या तर खैरे तिसऱ्या स्थानी राहिले। आम्हाला सगळ्या शिवसैनिकाला जिद्द होती की 2019 मध्ये गेलेली जागा ही शिवसेनेची जागा पुन्हा आपल्याला जोमाने ताकदीने निवडून आणायची आणि तशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी मतदारांनी सगळ्यांनी मेहनत घेतली, जागा पुन्हा निवडून। काय सांगाल, म्हणजे विजयाबद्दल काय सांगाल? मोठं आव्हान होतं, उशिरा उमेदवारी मिळाली होती। आव्हान तर निवडणूक म्हणल्यानंतर आव्हान असतं आणि तुम्हाला सांगतो उशिरा उमेदवारी मिळाली, पण कार्यकर्त्याचा संच होता, नेते मंडळीचा आशीर्वाद होता, बाळासाहेबांचा आशीर्वाद होता आणि सगळे कार्यकर्ते मतदारांचा मला विश्वास होता। त्याच्यामुळे उमेदवारी कधी मिळाली काय मिळाली, मतदारांनी ठरवलं होतं की आपल्याला ह्यावेळी धनुष्यबाणाचा उमेदवार निवडून द्यायचा। पालकमंत्री ते खासदार दिल्लीकडे प्रवास सुरू झालेला आहे, कोणत्या गोष्टीसाठी प्राधान्य असणार? मी तर पहिलं प्राधान्य शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी देणार आहे, दुसरं प्राधान्य अनेक रस्ते, वीज आहे, स्वच्छता आहे, अनेक प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करीन। जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाचे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी मी दिल्ली दरबारी प्रयत्न करीन। छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीच्या माध्यमातून माननीय संदीपानजी भुमरे यांनी लढवली आणि ती लाखोच्या मतानं आम्ही जिंकतोय, याचा आम्हाला आनंद आहे। मागच्या वेळेस थोडं मतदारांची चूक झाली आणि MIMचा खासदार इथं निवडून आला होता आणि 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही, फक्त टीका करणं, ह्याच्याशिवाय दुसरं काम कुठलंही त्यांच्याकडून झालं नाही। आता माननीय भुमरे साहेब खासदार होत आहेत आणि ते झाल्यानंतर मी सुद्धा राज्यसभेमध्ये आहे आणि संभाजीनगर जिल्हा असेल, ग्रामीण असेल, त्यामध्ये आम्ही चांगलं काम करू आणि संभाजीनगरचा विकास करू। या प्रसंगी राज्यातली स्थिती मात्र समाधानकारक नाही, राज्यातली स्थिती समाधानकारक नाही ह्याची आम्हाला कल्पना आहे। तर ज्या जागा भारतीय जनता पार्टीने लढल्या त्याबद्दल संघटनेची बैठक होईल आणि त्यातली कारणं शोधली जातील आणि त्यामध्ये संघटनेमध्ये मना सुधारणा केली जाईल असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिरीषजी बोराळकर असतील, जालिंदरभाऊ शेंडगे असतील, अनिल भैया मकरे असतील, आमचे सर्व युवा मोर्चा असो, महिला आघाडी असो, सगळ्यांनी एकत्र मिळून मागच्या 2 वर्षापासून बूथ लेवलच्या सगळ्या यंत्रणा लावली होती आणि त्यामुळेच आज हे यश सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं होतं आणि 2 वर्षापासून जे केलेलं काम होतं त्याचीच ही पावती आहे की आज आम्हाला एवढी मोठी लीड मिळाली आहे आणि त्याचमुळेच महायुतीचे उमेदवार माननीय संदीपानजी भुमरे साहेब हे 1.5 लाखाच्या फरकाने आज निवडून येत आहेत। आता चंद्रकांत खैरे तर बोलतात, मी जे म्हटलं ते करून दाखवलं, अशा शब्दात भुमरे यांनी खैरे यांच्यावरती कडाड
टीका केली. मी पहिल्यापासून सांगत होतो की विकासावर बोला. ही निवडणूक देशाची आहे, परिवर्तन घडवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक काही ग्रामपंचायतची नाही, काही जिल्हा परिषदेची नाही, काही पंचायत समितीची नाही, म्हणून आपण वैयक्तिक टीका करायला. मी त्यांना अनेक वेळा सांगितलं तुम्ही विकासावर बोला, वैयक्तिक टीका करू नका. गद्दार आम्ही गद्दार नाही. मी 35 वर्षापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती लढलो, तो शिवसेना पक्षाकडून लढलो. धनुष्यबाण माझी निशाणी होती. 6 वेळेस मी विधानसभा लढलो, शिवसेनेकडून लढलो, माझी निशाणी धनुष्यबाण होती. आता लोकसभेला मी पक्षाकडून शिवसेना पक्षाकडून लढलो आणि माझी निशाणी धनुष्यबाण आहे. मी गद्दार कसा? मी काय दुसरी निशाणी घेतली का? मी काय खैरेवानी काय मशाल घेतली का? म्हणून मी गद्दार आहे. अरे गद्दार तर खैरे आहे, त्याने मशाल घेतली. आतापर्यंत खैरे धनुष्यबाण करीत होता ना, आता मशाल करीत होता. गद्दार कोण? ते त्यांनी ठरायचं गद्दार कोण. म्हणून मला सांगायचं खैरे काय बोलतो याला काही अर्थ नाही. आणि होम हवन हा तुम्हाला सांगतो, खैरे म्हणजे बालिश माणूस आहे. खैरेकडे जास्त लक्ष देऊ नका. खैरे पर्व संपला आता. 6 जून रोजी क्रांती चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येत हजर राहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केले. 350 वर्ष पूर्ण होत आहे स्वराज्याभिषेक सोहळ्याला आणि याच औचित्याने आम्ही यावर्षीही आमचं सलग दुसरं वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा क्रांती चौक येथे सकाळी 8:30 वाजता आयोजित केलेला आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व शिवप्रेमींना, सर्व जनतेला विनंती करतो की हा जो शिवराज्याभिषेक सोहळा आहे हा सर्व जाती धर्म पंथांना घेऊन आपण हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतो आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य 12 बलुतेदार आणि सर्व धर्मांना सर्वांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं, त्याच धर्तीवर त्या महाराजांचा स्वराज्याभिषेक सोहळा आम्ही साजरा करतो आहे. मोठा उत्साह यावर्षी लोकांमध्ये आहे. एक मोठं स्टेज उभारण्यात येत आहे आणि याच्यात विशेष आकर्षण म्हणजे आपण महाराष्ट्राचे थोर पुरुष जेवढे पण आहे तेवढे आपल्या वेशभूषेत येणार आहे आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावरकर असतील, महात्मा फुले असतील आणि महाराणा प्रताप असतील, अहिल्याबाई होळकर असेल, अशा विविध घटकातील जे थोर पुरुष आहे त्यांनी त्यांच्या उपस्थितीत हा 18 पगड जातीचे लोक याला साजरा करणार आहे. आणि या ठिकाणी माननीय चंद्रकांतजी खैरेसाहेब, अंबादासजी दानवे, किशन चंदे तनवानी, राजूजी वैद्य यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती राहणार आहे आणि यांच्या सर्व जनतेच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा होतो आहे. मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण शिवराज्याभिषेकचा हा सोहळा पाहण्यासाठी आणि याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला मी आवाहन करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी 6 जून सकाळी 8:30 वाजता क्रांती चौक येथे सगळ्यांनी यावं ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind, it has helped us so much, and we slept really well because it's super quiet, even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice, clean hotel, and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah.
तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान N8 सिडको छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. गरवारे स्टेडियम वरती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या क्रिकेट मॅचेस खेळवल्या जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासन जी श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. फ्लडलाइट सुरू झाला. सो एक सुरुवात झाली की MPL महाराष्ट्र प्रीमियर लीगचे जे प्रॅक्टिस मॅचेस त्या घेण्यात आल्या. मान्सून जर आता MPLची मॅचेस त्यांचे सुरू झाल्यावर काही मॅचेसच्या आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आता सुरू करा आणि व्हेरी शुअर दॅट जे नॉर्मल मॅचेस असतात त्यांच्या विविध रणजीसारख्या मॅचेस असतात. रणजी इज अ टेस्ट मॅचेस आहेत, परंतु त्यांचे 1 डे मॅचेस, T20 मॅचेस, मुश्ताक अली वगैरे जो ट्रॉफीज असतात काही मॅचेस इकडे घेण्याची आम्ही विनंती केलेली आहे. आणि आफ्टर इलेक्शन वी आर गोइंग टू हॅव टायअप विथ MCA. त्यांचा टायअपसाठी एक मीटिंग आम्ही त्याच्यासोबत घेणार आहे, कारण जे मीटिंग घेणारे व्यक्ती राजकीय पार्श्वभूमीचे असल्यामुळे तो इलेक्शन नंतरच आम्ही घेण्याचं आम्ही ठरवलं. सो एक अच्छी शुरुआत जो पूरा मराठवाड़ा में कहीं नहीं है. मुंबई, पुणे, नागपुर, उसके बाद वी आर ऑन द मॅप ऑफ डे नाईट क्रिकेट मॅचेस. पण आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये, भारताच्या नकाशामध्ये आपण आलो. इन फ्युचर जे आपले स्वप्न आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवायचे, त्या ठिकाणी सुद्धा आपण त्याचे कन्सल्टंट नेमणे, ते काम ऑलरेडी प्रगतीपथावर. काही विषय आहेत ते आचारसंहितेनंतर त्याला पाठपुरावा करून पूर्ण करून घेणे. जसं टुरिझमचे काही विषय आहेत, MIDCचे काही विषय आहेत आणि अर्बन डेव्हलपमेंटचे काही विषय. 3 विषय. खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर जमून घोषणाबाजीचा स्टंट करणाऱ्या 15 ते 20 नागरिकांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात आचारसंहिता आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहराच्या नामांतराबाबत काय केलं याचा जाब विचारण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर जमणाऱ्या 15 ते 20 नागरिकांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सय्यद अब्दुल वाहिद राहणार शंभूनगर गारखेडा, शमीम पठाण, सय्यद ओसामा, शेख इम्रान अन्सारी
जावेद, सय्यद अवेज व इतर 8 ते 10 जण अशी आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रमोद सुरेश सुरसे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार 2 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास निवडणुकीची आचारसंहिता असतानाही आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर ठाण मांडलं होतं. पोलीस आयुक्त यांच्या निवडणूक आचारसंहिता आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. को भी दिया था, खासदार साहब हमसे बात करने के लिए आए नहीं, वो हमको बात करने के काबिल समझते नहीं, वो खुद को लीडर समझते हैं और बाकी सब कुछ जो है तो कोई कीड़ा कोई मकोड़ा कोई आयरा कोई गहरा है उनकी नज़रों में, तो वो हमको बात करने के लिए आए नहीं। और हमारी मांग ये है कि औरंगाबाद का जो मसला है, ये औरंगाबाद का मसला ये संभाजीनगर हो गया कि औरंगाबाद होने के कोई चांस बाकी है, ये हमारे सांसद है, ये हमारे कौम के नेता है। अब मसला ये लड़ाई जो है अब सुप्रीम कोर्ट में लड़ने की जरूरत है। हम खासदार साहब से ये निवेदन करने के लिए आए थे। ग्रामीण भागात पाण्याचे नियमित शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण न करता पाणी पुरवठा होऊन साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी केले. जिल्ह्यात पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी वाहून आल्याने ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असते. ग्रामीण भागात पाण्याचे नियमित शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण न करता पाणी पुरवठा होऊन साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केलं आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये पावसाचे पाणी मिसळल्याने साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता अधिक असते. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही साथीचा उद्रेक होऊ नये याबाबत आवश्यक ती दक्षता घेणं गरजेचं आहे व त्यासाठी उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे, जेणेकरून जलजन्य व कीटकजन्य साथरोगांचा उद्रेकास निश्चितच आळा बसू शकेल. जिल्ह्यातील सर्व गावात योग्य पद्धतीने नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणी पुरवठा करणं, जलस्रोतांजवळचा व जलवाहिन्यांजवळचा परिसर स्वच्छ ठेवणं, पाणी पुरवठा नियंत्रणाची वेळेवर व सुयोग्य देखभाल ठेवणं, सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा विभागांचे उप अभियंता यांनी दूषित पाणी नमुन्यांबाबतचा आढावा घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि याबाबत आवश्यक ती उपाययोजना करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा स्तरावर सादर करून पाणी गुणवत्ता संनियंत्रणातील त्रुटी दूर करण्यासाठी ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या सहमतीने निर्गमित केलेल्या प्रपत्रातील माहिती उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक आहे. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित हो किंवा नाही याची पाहणी करणं, आवश्यक त्या उपाययोजना करणं, डास व माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छता विषयक उपाययोजना करणं, पाणी शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 33% क्लोरीन असलेली ब्लिचिंग पावडर, सोडियम हायपोक्लोराईड तुरटी यांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात यावा. ज्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा साठा नाही अथवा कमी आहे तेथे ब्लिचिंग पावडरचा तात्काळ पुरवठा करण्यात यावा. सुरक्षित पाणी मिळण्यात येणाऱ्या अडचणींबरोबरच दूषित पाणी पुरवठा, दूषित जलस्रोत, जुनाट आणि गंजलेले नळ पाईपलाईन व गटारी खालून जाणाऱ्या जलवाहिन्या यामुळे अनेकांना गॅस्ट्रो, कावीळ, कॉलरा, अतिसार, विषमजन्य इत्यादी जलजन्य आजारांचा उद्रेक होत असतो. यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्सची तपासणी करून त्यांना गळत्या असल्यास त्या काढणे व पाईपलाईन्स गटारातून अथवा गलिच्छ पाण्यातून जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता दर 3 महिन्यातून 1 वेळा करावी. तसेच दूषित पाणी पुरवठ्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती करण्याचं आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता अजित वाघमारे व जिल्हा कक्षाच्या वतीने सर्वांना करण्यात येत आहे. खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या व शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या हजरत शाह जलालुद्दीन उर्फ गंजेका रह बाबांच्या 801व्या उर्साला सोमवारी संदल मिरवणुकीने प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे दख्खन राज्याचे प्रथम सुफी संत म्हणून त्यांची ओळख आहे.
खुलताबाद शहरातील दर्गा हजरत बुऱ्हाणुद्दीन अवलिया येथून संदल मिरवणुकीला सुरुवात झाली असून यावर्षी हजरत जलालुद्दीन उर्फ गंजेरवा बाबांचा यंदा 801वा उरूस साजरा होत असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून हे स्थान संपूर्ण जिल्ह्यात सुपरिचित आहे. उरुसानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येतात. संदल मिरवणुकीत मोठी गर्दी होती. आज दिनांक 4 जून रोजी चिरागा फातेहा, 5 जून रोजी महफिल ए समा मे इशाची नमाजानंतर स्थानिक कव्वाल व कव्वाली प्रस्तुत करतील व रात्री 12 वाजेच्या नंतर हैदराबाद येथील प्रसिद्ध कव्वाल झाकीर हुसेन ताज हे आपला कलमा प्रस्तुत करतील व 7 जून रोजी महिला भाविकांसाठी सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळपर्यंत मेला आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मेळ्यात रहाट पाळणेसहित शेकडो दुकाने लावण्यात येणार आहे. दरम्यान उरूस परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. संपूर्ण उरूस परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी CCTV कॅमेऱ्यांची करडी नजर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय दर्गा कमिटीतर्फेही भाविकांना योग्य त्या सुविधा पुरवण्यात जाणार आहे. तरी उरूस कार्यक्रमानिमित्त जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन दर्गा कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद असलम मोहम्मद मुअज्जम, उपाध्यक्ष शमोदोद्दीन तमिजोद्दीन व सचिव शेख शफीदियोद्दीन फसीदियोद्दीन यांनी केले आहे. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे 1,15,000 पेक्षा अधिक मतांनी विजयी. इम्तियाज जलील दुसऱ्या स्थानावर तर चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या स्थानावर. खैरे पर्व संपले, आता त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असे म्हणत संदीपान भुमरे यांची खैरेंवर टीका. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.